उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनाविषयी महत्त्वपूर्ण भविष्यवाणी केली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की याकोब आपल्या सर्व मुलांना अंतिम आशीर्वाद देतो. विशेषतः यहुदाला दिलेला आशीर्वाद आणि त्यातून दिसणारी राज्यसत्ता व भविष्यातील महान योजना आपल्याला समजते. यानंतर याकोबाचा मृत्यू होतो आणि त्याचे अंत्यविधी मोठ्या सन्मानाने केले जातात. पुढे योसेफ आपल्या भावांना पुन्हा आश्वस्त करतो आणि त्यांना क्षमा करून सांगतो की तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट विचार केला, पण देवाने त्याचे चांगल्यात रूपांतर केले. या अध्यायात आपण पाहतो की देवाची योजना शेवटपर्यंत पूर्ण होते आणि विश्वास ठेवणारा मनुष्य शेवटपर्यंत देवावर भरोसा ठेवतो. चला तर मग आजच्या या आशीर्वादित वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण अध्याय 49 याच्या 8व्या वचनापासून ते अध्याय 50 यांचा अभ्यास करणार आहोत. एक विशेष सूचना, वेळेअभावी काही वचने आज आपण वाचणार नाहीत. कृपया ती वचने आपण स्वतः वाचावीत. आम्ही पाहतो की रऊबेनाने ज्येष्ठत्वाचे स्थान गमावले आणि शिमोन व लेवी यांनी देखील ज्येष्ठत्वाचे स्थान गमावले. राजा या कुठल्याही वंशातून येणार नाही. अजून एक मुलगा होता जो देखील पापी होता. आता आपण पाहूया की देवाच्या कृपेने त्याच्यासाठी काय केले. आपण वाचणार आहोत उत्पत्ती याचा 49वा अध्याय आणि 8वं वचन. हे यहुदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करीतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील. तुझ्या बापाचे मुलगे तूच पुढे नमतील. तुझ्या बापाचे मुलगे तूच पुढे नमतील. असे का? कारण येशू ख्रिस्त यहुदा वंशातून आला आणि शेवटी सर्वजण त्याच्या पुढे गुडघे टेकतील. पुढचं वचन 9वं वचन आपण वाचूया. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? ही पवित्र शास्त्रातील सर्वात उल्लेखनीय भविष्यवाण्यांपैकी एक आहे. पुढचं वचन आपण वाचूया, 10वं वचन. यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील. यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत. राजवेत्र असलेला म्हणजे राज्य करणारा. देवाच्या संपूर्ण वचनातील ही एक उल्लेखनीय भविष्यवाणी आहे. आपल्याला अगोदरच सांगण्यात आले आहे की स्त्रीचे संतान होईल. ही ख्रिस्ताविषयीची पहिली भविष्यवाणी होती. उत्पत्ती 3रा अध्याय आणि वचन 15 म्हणते, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. स्त्रीची संतती तीच आहे जी सर्पाचे डोके फोडील. तोच विजय मिळवेल. ही उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिली भविष्यवाणी आहे. नंतर त्या संततीचे अभिवचन अब्राहम, इसाक आणि याकोब यांना देखील देण्यात आले. आता ती भविष्यवाणी यहुदाच्या बाबतीतही केली जात आहे. यहुदा वंशातूनच येशूचा जन्म होणार आहे. शिलो या शब्दाचा अर्थ विसावा आणि शांती असा आहे. ख्रिस्तच खरा विसावा देतो. पृथ्वीवर असताना प्रभू येशू मत्ते कृषीवर्तमान 11वा अध्याय आणि 28 म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. केवळ ख्रिस्तच तो राजदंड धारण करेल. या विश्वाचा राजदंड खिळ्यांनी विंदिलेल्या हातात असेल. तो मेंढपाळ आहे ज्याने आपले प्राण दिले आणि तो मुख्य मेंढपाळ म्हणून पुन्हा येणार आहे. तोच ती कोनशिला आहे ज्याला बांधकाम करणाऱ्यांनी नाकारले. तोच तेजस्वी प्रभात तारा आहे. ही वंशावळ आदामापासून शेतपर्यंत, शेतपासून नोहापर्यंत, नोहापासून शेमपर्यंत, शेमपासून अब्रामापर्यंत, अब्रामापासून इसाहाकापर्यंत, इसाहाकापासून याकोबापर्यंत आणि शेवटी यहुदापर्यंत अशी येते.
यातून आपण पाहतो की देव ठरवलेल्या योजनेनुसार काम करत आहे. यावेळेस आपण 11 आणि 12 ही वचने वाचूया. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षरसाने आरक्त होतील, त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. हे वचन कोणाबद्दल बोलत आहे? तो ख्रिस्त आहे, जो एका गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेमेला आला आणि स्वतःला मशीहा, राजा आणि तारणारा म्हणून अर्पण केले. त्याने आपले वस्त्र द्राक्षरसात धुतले. कोणत्या प्रकारच्या द्राक्षरसात? रक्त, त्याचे स्वतःचे रक्त. पण पुढच्या वेळी जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्याची वस्त्रे लाल असतील. यशया ह्याचा 63 अध्याय आणि 2 वचनामध्ये असा प्रश्न विचारला जातो, तुझ्या पोशाखाला लाली कोठून? तुझी वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणाऱ्यांसारखी का? यावेळी ते त्याचे स्वतःचे रक्त नसून त्याच्या शत्रूंचे रक्त असेल. ही ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयीची भविष्यवाणी आहे, जेव्हा तो न्यायाने परत येईल. पुढचं वचन आपण वाचूया, 13वं वचन. जबुलून सागर तरी वस्ती करील, तो जहाजांचे बंदरच होऊन राहील, त्याची सरहद्द सिदोनापर्यंत जाईल. जबुलून हा वंश त्या देशाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर राहत होता. वाचूया आपण 14 आणि 15 ही वचने. इसाकार दणकट गाढव आहे, तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबून बसतो. विश्रांतीला हे चांगले स्थळ आहे. हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकविला. तो बिगार काम करणारा दास बनला. इसाकार वंश शेवटी देशाच्या उत्तरेकडील भागात वस्ती करून राहिला. राष्ट्राचा कणा असणारे बरेच काम त्यांनी केले. ते मेहनत करणारे लोक होते. इथे तोच विचार सांगितला आहे. आपल्या समोर असणारे लोक हेच महान आहेत असे आम्हाला पटवून दिले जाते, पण प्रियांनो तसे नाही. कोणत्याही राष्ट्राचा खरा कणा ते नसतात. जबुलून आणि इसाकार यासारखे लहान वंश ज्यांच्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, प्रत्यक्षात वचनदत्त देशात वसल्यावर इस्रायल राष्ट्राचा खरा कणा ते होते. यावेळेस आपण 16 आणि ते 18 ही वचनं वाचूया. दान इस्रायलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करेल. दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याच्या टाचेस दंश करीतो, तेव्हा त्यावरला स्वार उलटून मागे पडतो. हे परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. दानाला परमेश्वराच्या तारणाची गरज भासणार आहे, कारण दान हा त्या वंशापैकी एक असेल जो प्रत्यक्षात बंडखोरी करेल. आपण शास्त्राचा अभ्यास सुरू ठेवल्यावर हे आपल्याला दिसून येईल. पुढे जाऊया आपण. 19वं वचन. गाद याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील, तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील. हा आणखी एक वंश होता जो देशाच्या उत्तरेकडील भागात स्थायिक झाला होता. खरे तर दान हा सर्वात उत्तरेकडील वंश होता. म्हणून जेव्हा इस्रायलाच्या भूमीचे वर्णन केले जाते तेव्हा ते दान ते बैरशेबा पर्यंत असे व्यक्त केले जाते. पुढची वचनं 20 आणि 21 आपण वाचूया. आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल. नफ्ताली हा मोकळी सुटलेली हरणीच होय, तो सुंदर भाषणे करणारा होईल. तुम्ही जर पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या प्रत्येक भविष्यवाणीवर संशोधन करणे खूप फायदेशीर ठरेल. पवित्र शास्त्राच्या उर्वरित भागात ज्या प्रत्येक व्यक्तीशी या भविष्यवाण्या वैयक्तिकरित्या संबंधित आहेत, तो प्रत्येकजण इस्रायलाच्या एका वंशातील आहे. 22वं वचन आपण पाहूया. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्जरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. योसेफ कनान देश सोडून मिसर देशात गेला होता. तिथे तो देवाचा साक्षी होता. त्याचे पुत्र एफ्राईम आणि मनश्शे यांना इतिहासात नंतर शोम्रोन असलेल्या प्रदेशात ठेवण्यात आले. ख्रिस्ताच्या काळात तो परराष्ट्रीय प्रदेश असून साक्ष देण्यासाठी एक उत्तम ठिकाण होते. सुवार्ता त्या भागात गेली. आपल्या प्रभूने स्वतः तेथे सेवा केली. योहानाचा शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये आपल्याला शोम्रोनी लोकांना त्याने स्वतःची साक्ष दिल्याची नोंद आहे, ज्याची सुरुवात विहिरीजवळील एका शोम्रोनी स्त्रीपासून झाली. पुढची वचनं आपण वाचूया 23 ते 25. परंतु कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत.
योसेफपासून आलेले दोन वंश एफ्राईम आणि मनश्शे खूप प्रमुख आणि महत्त्वाचे वंश बनले. इतके की त्यांच्यातून राज्याचे विभाजन झाले. ते इतके शक्तिशाली होते. आपण 49 अध्याय आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंदात जो प्रमुख त्याच्या शिरी येवोत. हे लक्षात घ्या की याकोब योसेफ आणि त्याच्यापासून येणाऱ्या दोन वंशांना इस्रायलाच्या देवाशी, निर्माणकर्त्याशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. का? या वंशांनी, विशेषतः एफ्राईम वंशाने, इस्रायलला मूर्तीपूजेकडे नेले. बंडखोरीचे नेतृत्व करणारा आणि इस्रायलच्या सीमेवर 2 सोनेरी वासरे ठेवणारा यराबाम एफ्राईमच्या वंशातून आला होता. म्हणून येथे त्याच्या मृत्यूशय्येवर याकोब त्यांना त्याच्या पूर्वजांच्या देवाकडे परत बोलावत आहे. वाचूया आपण 27 वचन. बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार खाऊन टाकेल, सायंकाळी लुटीचे वाटे करील. ही बन्यामिनाबद्दलची एक विचित्र भविष्यवाणी आहे. बन्यामिनाची यहुदाशी जवळीक होती, इतकी की राज्याच्या विभागणीच्या वेळी बन्यामीन यहुदा वंशासोबत गेला. बन्यामिनाचा वंश हा एकमेव वंश होता जो दाविदाच्या घराण्यासोबत राहिला. आता आपण याकोबाचे अंतिम शब्द आणि मृत्यू हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्ती 49 अध्याय आणि 29 वचन वाचणार आहोत. मग त्याने त्यास आज्ञा केली की मी आपल्या पूर्वजास जाऊन मिळेल तेव्हा मला एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा. आपण पाहतो की याकोबाचा मृत्यू हा सर्वस्वाचा शेवट नव्हता. तो त्याच्या लोकांसोबत राहणार होता. अब्राहमाने पैसे देऊन खरेदी केलेल्या गुहेत त्याचे शरीर पुरले जावे अशी त्याची इच्छा होती. तो खात्री करू इच्छित होता की तो मेलेल्यातून उठविला जाईपर्यंत त्या देशातच राहील. वाचूया आपण पुढचं वचन 30. कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहमाने शेतासह एफ्रोन हित्ती याच्यापासून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती, तीच ही. या माणसाला त्याच्या स्वतःच्या कुटुंबांच्या इतिहासाबद्दल किती माहिती होती हे आपण पाहू शकतो. माझ्या मते तो यावेळी सर्व घटनांची लेखी नोंद स्वतःसोबत घेऊन जात नाही. तरीही त्याने ही माहिती स्वतःच्या मनात ठेवली असेल. पुढचं वचन आपण वाचूया 31 वचन. तेथेच अब्राम व त्याची स्त्री सारा यास पुरिले. इसाक व त्याची स्त्री रिबका यासही तेथे पुरिले. तेथेच मी लेयासही पुरिले. त्याला लेयाच्या सानिध्यात दफन केले जावे अशी काही त्याची फारशी इच्छा नव्हती. शेवटी राहेलला बेथलेहेममध्ये पुरण्यात आले होते, परंतु त्याला तिथेच पुरले जावे असे वाटत होते, जिथे पुनरुत्थानाच्या वेळी त्याला मेलेल्यातून उठवले जाईल, जेणेकरून देव इस्रायल राष्ट्राला दिलेले त्याची अभिवचने पूर्ण करेल. तेव्हा तो तिथेच असेल. वाचूया आपण 32 आणि 33 वचने. ते शेत व त्यातील गुहा ही हेतींकडून खरेदी केली आहेत. आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपविल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडिला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शेवटपर्यंत याकोबाचे पाय जमिनीवरच राहिले. आयुष्याच्या सुरुवातीला तो देहस्वभावाचा माणूस होता, हक्क हिरावून घेणारा. या नावाला साजेसे जीवन तो जगला. जे मिळेल ते प्राप्त करून घेणे हेच त्याचे जीवन होते. तरुणपणी तो स्वतःच्या हिमतीवर जीवन जगला. स्वतःच्या हुशारीवर आणि डावपेचांवर त्याचा भरोसा होता. तो आत्मनिर्भर, स्वतःच्या मतावर ठाम, आक्रमक आणि तिरस्कारणीय होता. पण पनिएल येथे देवाने त्याला अधू केले. देवाला त्याचा अहंकार मोडावा लागला. तेव्हाच तो देवाकडे वळला. त्यानंतर तो आयुष्यभर काठीच्या आधारे लंगडत चालला. आता मृत्यूच्या आधी तो खाटेवर बसून काठीवर टेकलेला आहे. वेळ येते, तो पाय खाटेवर घेतो, काठी खाली ठेवतो आणि मरणासाठी आडवा होतो. हा याकोब, दीर्घ प्रवास केलेला मनुष्य, शेवटी त्याचा शेवट विश्वासाच्या कृतीने होतो. देवाच्या अभिवचनाप्रमाणे एके दिवशी मेलेल्यातून उठवले जाईल या आशेकडे पाहत.
इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटले आहे, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. आता आपण अध्याय 50चा अभ्यास करणार आहोत. अध्याय 50मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे. कनान देशात याकोबाला पुरले जाते. दुसरा विषय, योसेफ त्याच्या भावांची भीती कमी करतो. तिसरा विषय, मिसर देशात योसेफाचे मृत्यू आणि पुरले जाणे. या अध्यायात कनान देशात याकोबाला पुरले जाणे आणि मिसर देशात योसेफाचा मृत्यू आणि पुरले जाणे या घटनांबद्दल सांगितले आहे. म्हणूनच उत्पत्तीच्या या शेवटच्या अध्यायाला दुःखाचा स्पर्श आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात मृत्यूवर दिलेल्या भराकडे आपण अगोदरच लक्ष वेधले आहे. उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 17 वचनामध्ये देवाने आदामाला सांगितले होते, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. पौल पुढे रोमकारास पत्र 5वा अध्याय 12 वचनामध्ये लिहितो, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. उत्पत्तीचे पुस्तक पापाच्या वस्तुस्थितीचे आणि मृत्यूच्या वास्तवाचे परिपूर्ण उदाहरण आहे. त्याची सुरुवात एदेन बागेत देव आणि मनुष्य याने होते आणि त्याचा शेवट मिसर देशातील योसेफाच्या शवपेटेने होतो. हे पुस्तक मानवी कुटुंबात पापाच्या प्रवेशाचे वर्णन करते, परंतु मानवासाठी जीवनाचा मार्ग प्रदान करण्यात देवाच्या विश्वसनीयतेचे देखील वर्णन करते. आता आपण याकोबाला कनान देशात पुरले जाते या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. त्यासाठी आपण उत्पत्तीचा 50वा अध्याय आणि पहिले वचन वाचणार आहोत. मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. साहजिकच त्याला दुःख झाले, कारण तो त्याच्या वडिलांवर प्रेम करत होता. दुसरं वचन आपण वाचूया. योसेफाने आपल्या सेवकातील वैद्यास आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्रायलाच्या प्रेतात मसाला भरिला. आपल्याला माहीत आहे की मिसर देशातील लोक या बाबतीत फार कुशल होते. इजिप्तमधील ममीबद्दल आपण ऐकले आहे. मृत्यूदेह जपून ठेवण्याची अशी पद्धत त्यांच्याकडे होती, जी आपण आजही पूर्णपणे शिकलेलो नाही. म्हणून योसेफाने वैद्यांना बोलावून आपल्या वडिलांच्या देहात मसाला भरून त्याची ममी बनवायला सांगितले. हे लक्षात घ्या की त्याची अशी इच्छा होती की त्याला नेऊन मकपेला नावाच्या गुहेत पुरावे, कारण त्याची आशा जगीक होती. तो जेव्हा मेलेल्यातून उठवला जाईल तेव्हा तो इस्रायल राष्ट्राबरोबर त्या भूमीत असेल. पण आजच्या विश्वासणाऱ्याची म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीतील सभासदांची आशा वेगळी आहे. प्रभूबरोबर आकाशात घेतले जाणे आणि नव्या येरुशलेम नावाच्या ठिकाणी जाणे, या 2 आशा जरी वेगळ्या असल्या तरी दोन्हीही गौरवशाली आहेत. तिसरं वचन आपण वाचूया. या कार्यास 40 दिवस लागले. प्रेतात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत आणि मिस्री लोकांनी 70 दिवस त्याच्यासाठी शोक केला. त्यांना प्रेतात मसाला भरण्याच्या प्रक्रियेला 40 दिवस लागले आणि आपण पाहतो की मिस्री लोकांनी त्याच्यासाठी शोक केला. मला वाटत नाही की तो केवळ दिखाऊ किंवा भाड्याने आणलेल्या माणसांनी केलेला शोक होता. माझ्या मते तो मिसर देशात एक खरोखर संत बनला होता आणि योसेफाचा पिता म्हणून लोक त्याचा आदर करत होते. योसेफ हा लोकांचा तारणारा होता, पण त्या काळात त्याचे वडील याकोब देवाचा खरा संत झाले होते. आपण यावेळेस 50वा अध्याय 4 ते 7 ही वचनं वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. मिसर देशात ह्या व्यक्तीचा किती आदर, प्रेम आणि सन्मान केला जात आहे हे तुम्ही पाहू शकता. कदाचित ही जगाने आजवर पाहिलेली सर्वात मोठी अंतयात्रा असावी. ही अंतयात्रा मिसर देशातून थेट कनान देशातील हेब्रोन शहरापर्यंत गेली होती. यावेळेस आपण 8वं वचन वाचूया. योसेफाच्या घरचे सर्व लोक, त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याचबरोबर गेले. आपली मुले बाळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली. फारोने त्यांना त्यांची लहान मुले आणि त्यांचे कळप मागे सोडून जाण्यास सांगितले असावे का, जेणेकरून ते नक्की परत येतील याची त्याला खात्री पटेल. असा प्रश्न कोणालाही पडू शकतो.
फारोला योसेफाला गमवायचे नव्हते, कारण त्याला अजूनही योसेफाची गरज होती. यावेळेस आपण 50वा अध्याय आणि 9 ते 13 वचनं कृपया आपण स्वतः वाचावेत. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की याकोबाला बेतलेहेममध्ये राहेलसोबत का पुरण्यात आले नाही, जे कदाचित उत्तरेला 20 मैलांपेक्षा जास्त अंतरावर होते. मला वाटते की वचनात कारण सांगितले आहे. अब्रामाने ही गुहा विकत घेतली होती आणि याकोबाला त्याच्या वाडवडिलांसोबत अशा ठिकाणी पुरण्याची इच्छा होती जी पैसे देऊन विकत घेतली गेली होती आणि तो त्या देशात राहील याची खात्री केली गेली होती. म्हणून त्याला इतर कुलपितांसोबत पुरण्यात आले. त्या सर्वांना पुनरुत्थानाची एकच आशा होती. आता आपण योसेफ आपल्या भावांची भीती दूर करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्तीचा 50वा अध्याय 14 ते 17 ही वचने वाचणार आहोत, परंतु कृपया आपण ही वचने स्वतः वाचावीत. याकोब मरण्यापूर्वी भावांनी त्याच्याकडे जाऊन आपली भीती व्यक्त केली होती असे दिसते. त्यांना वाटत होते की वडील गेल्यावर योसेफ त्यांचा सूड घेईल. म्हणून याकोबाने त्यांना योसेफाला सांगण्यासाठी एक संदेश दिला होता की योसेफाने त्यांचा छळ करू नये किंवा त्यांचा सूड उगवू नये. जेव्हा भाऊ ही कबुली देण्यासाठी योसेफाकडे आले तेव्हा योसेफाला रडू आले. आता त्यांना आपल्या पापाबद्दल पश्चाताप झाला होता. वाचूया आपण 18वं वचन. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा, आम्ही आपले दास आहोत. त्याला लवून नमन करण्याची भविष्यवाणी वारंवार खरी ठरलेली आपण पाहतो. वाचूया आपण पुढचं वचन, 19वं वचन. योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? योसेफ प्रत्येक प्रसंगी देवाला गौरव देतो. आता येथे पवित्र शास्त्रातील एक उल्लेखनीय वचन आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचा 50वा अध्याय आणि 20वं वचन हे आपण आता वाचूया. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. प्रियानो, देवाचा एक दूरचा उद्देश असतो जो आपल्याला दिसत नाही. संकट येते तेव्हा आपण मानवी दृष्टिकोनातून विचार करतो. आपल्या नाकापलीकडील आपल्याला काही दिसत नाही आणि आपण विचारतो, माझ्या आयुष्यात देव हे का घडू देतो? पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाच्या दृष्टीसमोर एक चांगला हेतू असतो. तो आपल्या आयुष्यात असे काहीही घडू देत नाही जोपर्यंत त्यातून काही चांगला उद्देश पूर्ण होणार नसेल. आता योसेफ काय म्हणतो ते ऐका. 21 ते 23 ही वचने कृपया आपण स्वतः वाचावीत. याचा अर्थ असा की योसेफ खापर पणजोबा झाला. आता आपण मिसर देशात योसेफाचा मृत्यू आणि त्याला पुरले जाणे हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आणि त्यासाठी आपण उत्पत्तीचा 50वा अध्याय 24 ते 26 ही वचने वाचणार आहोत. नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, मी आता मरणार. देव खरोखर तुमची भेट घेईल व जो देश अब्राम, इसाक व याकोब यास त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. मग योसेफाने इस्रायल वंशजास शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा. योसेफ 110 वर्षांचा होऊन मृत्यू पावला. त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेविले. उत्पत्तीच्या पुस्तकाचा शेवट असा होतो. सुरुवात देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केल्याने होते आणि शेवट मिसरमधील एका शवपेटीने होतो. मानवी कुटुंबाचे काय झाले होते? पाप देवाच्या निर्मितीमध्ये घुसले होते. योसेफाला त्यावेळी कनानमध्ये नेऊन का पुरले नाही? असे स्पष्ट दिसते की मिसर देशात योसेफ मोठ्या हुद्द्यावरील अतिशय सुप्रसिद्ध व्यक्ती होता. म्हणून त्याच्या कुटुंबाला त्याचे शरीर तेथून घेऊन जाऊ दिले नसते. मिस्री लोक त्याला महान देशभक्त मानत असावेत. कदाचित त्याच्या कबरेवर एखादे स्मारकही उभारले असेल. पण योसेफ त्याच्या लोकांना म्हणाला होता, जेव्हा तुम्ही कनान देशात परताल तेव्हा माझ्या अस्थी येथे सोडू नका. योसेफामध्ये देखील आपल्याला याकोबासारखीच आशा दिसते. देव त्यांना कनान देश कायमचा देईल यावर त्याचा विश्वास होता आणि त्यांना स्वतःच्या भूमीतच मेलेल्यातून उठवले जावेत अशी त्यांची इच्छा होती. योसेफाचा विश्वास होता की देव पृथ्वीवरील आपल्या लोकांना मेलेल्यातून उठवील व त्यांना वचन दत्त देश म्हणून देईल. इब्री लोकास पत्रात
योसेफाच्या आयुष्यातील हा विश्वासाचा सर्वोच्च क्षण सांगितला आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 22 वचन आपण वाचणार आहोत. योसेफाने मरते वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्तींविषयी आज्ञा केली. निर्गम 13 मध्ये आपण पाहणार आहोत की देवाने योसेफाचा किती सुंदर रीतीने मान राखला आणि त्याची विनंती पूर्ण केली. मोशे आणि इस्रायल वंशज मिस्रातून निघताना योसेफाच्या अस्थी सोबत घेऊन गेले. प्रियांनो, या ठिकाणी आपली वेळ संपत आहे. तसेच आपण उत्पत्तीच्या या पुस्तकाचा अभ्यासही या ठिकाणी संपविलेला आहे. देव करो आणि आपणास देवाची कृपा लाभत राहो आणि त्याच्या वचनांमध्ये अधिक वाढण्यासाठी आपणास सहाय्य मिळो. पापामधी मन लोळे झाल्यावरती उघळती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा. देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देवाची योजना कधीच अपूर्ण राहत नाही. याकोबाच्या जीवनाचा शेवट आशीर्वाद आणि विश्वासाने झाला आणि योसेफाने शेवटपर्यंत देवावर विश्वास ठेवला. त्याने आपल्या भावांना क्षमा केली आणि देवाच्या योजनेवर पूर्ण भरोसा ठेवला. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. क्षमा, विश्वास आणि देवावर अवलंबून राहणे हे जीवनाच्या शेवटपर्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग अनुभवले तरी देव त्यांना चांगल्यात बदलू शकतो. उत्पत्तीच्या पुस्तकाचा हा सुंदर प्रवास येथे पूर्ण होतो. पुढील कार्यक्रमात आपण नवीन पुस्तक आणि नवीन शिकवणीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. योसेफाच्या धाकट्या मुलाचे नाव एफ्राईम होते. आजचा प्रश्न, फाडून खाणारा लांडगा असे कोणाला म्हटले आहे? ए. यहुदा, बी. इस्साखार, सी. शिमोन, डी. बन्यामीन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.